हाय हॅलो नमस्कार, मी राणी आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आय होप आजचा दिवस आणि येणारे सगळेच दिवस तुम्हाला खूप छान जावेत ही स्वामी महाराजांचरणी प्रार्थना. आजच्या दिवसाची सुरुवात काहीतरी वेगळी आणि तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून समजेलच काहीतरी वेगळं आहे. तर मला असं झालं, बाहेर मस्त असा पाऊस पडत होता कारण की रात्र आणि दिवसभर खूप मोठा पाऊस पडत होता आणि मागच्या 15-20 दिवस झालं माझ्या तोंडाला अजिबात चव वगैरे नव्हती आणि काहीच नाही. मला काही खाल्लेलं कळत नव्हतं, कशाची टेस्ट समजत नव्हती आणि आज बऱ्यापैकी म्हणजे चांगलं वाटते आणि टेस्टही कळायला लागली आहे. म्हणून म्हटलं आज मस्त असा मटणाचा बेत, गावरान मटणाचा बेत आणि झणझणीत असा रस्सा आणि छान असा भाकरी असा बेत करावा. आणि त्यानंतर सकाळची कामं आवरून मायराही स्कूलमधून आली होती आणि मग हा शुक्रवारचा व्लॉग आहे आणि मग मी तयारीला लागले. दुपारी येतानाच आणलेलं होतं मटण आणि मायराचं आवरलं. मग आमच्या दोघींचं दुपारचं मायरा स्कूलमध्ये खाऊन आलती, पण माझ्यासोबत थोडंसं तिने खाल्लं आणि दुपारचं आम्ही छान असं जेवण वगैरे करून घेतलं आणि त्यानंतर मग मी ते तयारीला लागले. आता मटण मला कुकरपेक्षा मला पातेल्यातलं जास्त आवडतं आणि कोणाकोणाला असं आहे की बाबा कुकरपेक्षा पातेल्यातलं जास्त आवडतं, मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि बाहेर तुम्हाला दाखवलंच मी, मस्त आणि छान असा मोठा पावसात जोराचा पाऊस पडत होता आणि असं वातावरण मला फार जास्त आवडतं. हेही वातावरण कोणाकोणाला आवडतं मला कमेंटमध्ये सांगा. असं जर वातावरण असेल ना तर मला असं घरात गरमागरम काहीतरी चटपटीत खावं वाटतं. त्यानंतर चहा कॉफी हे तर झालंच पाहिजे, असं मला क्रेविंग्स होतं ह्या म्हणजे दरवर्षी असं पावसाळा जेव्हा असेल आणि वातावरण असं बाहेरचं निसर्गाचा आनंद घ्यायला फार जास्त आवडतं आणि तेच आज इथे होतं. आणि मग सकाळी सगळीच कामं आवरली, असं काही प्लॅन नव्हता पण दुपारनंतर ठरला आणि तो प्लॅन एक्झिक्यूट झाला. आणि मग इथे मायराचंही चालू होतं थोडंसं इकडे तिकडे. बाबा म्हणजे फादर, बाबाला काय बोलतात? फादर. झोप नाही का आली तुला? आणि मला असं वाटतं मायरा रोज दुपारी ती मधून तर 1 वाजता येते आणि त्यानंतर असं वाटतं तिने थोडा वेळ खेळावा वगैरे आणि खायचं असेल तर तेही खाऊन घ्यावं, पण तिला मी चारते कारण की स्कूलमध्ये एवढं काही ती मनापासून खात नाही. आणि मग मला असं वाटतं की तिने छान असं झोपावं, पण आमची काय झोप 3, 2:30, पावणे 3च्या दरम्यानच आम्हाला जबरदस्ती झोपावं लागतं कारण की नाही झोपवलं तर नंतरचं सगळं टाईम मिस आऊट होतं कारण की मग तिथून पुढचं सगळंच रुटीन बिघडतं. त्यामुळे मीही तिच्यापाशी थोडंसं झोपल्याचं नाटक करते, मग ती झोपते आणि झोपून उठल्याच्या नंतर मग पुन्हा तिचा होमवर्क असेल, पुन्हा इव्हिनिंगचं खाणं असेल, पुन्हा थोड्याशा काही खेळायचं वगैरे असेल किंवा तिला बाहेर खेळायला घेऊन जाणं असेल, हे सगळं चालू असतं. आणि मला असं वाटतं की ते रुटीन असं फिक्स झालं आहे ना, तर मला असं वाटतं की मग मायराने वेळेत झोपावं, म्हणजे सगळ्या गोष्टी नंतरच्या वेळेत होतात. आणि संध्याकाळचं पण जेवण आम्ही लवकरच करतो, मग तेही माझं म्हणणं असतं. मायराला मी लवकर चारते आणि पुन्हा त्यानंतर तिला अजून भूक वगैरे काही लागली तर त्यानंतरही ती खाते, पण तिचं बी असे एकदा खाल्ल्याच्यानंतर तिला पण फार जास्त भूक वगैरे लागत नाही. म्हणून असं असतं माझं. आणि मला असं वाटतं सगळेच प्लॅन आपल्या प्लॅननुसार होतील, मुलं असे होऊ देतील असं कधीच होणार नाही. आणि त्यानंतर मग इथे मध्येच म्हटलं मायराला सूप पाजते, पण मायराने काही सूप पिलं नाही, 2 चमचे पिलं आणि त्यानंतर नको म्हटली कारण की दुपारी आम्ही 1लाच म्हणजे 1:30लाच जेवलो होतो, तिलाही भूक नव्हती. मग मी म्हटलं की आता लागलोच तर पटापट सगळं आवरून घ्यावं कारण की दुसरीही कामं असतात. आणि मायराने जो टाईम होता तोच ठरवला कारण की मी तिला आज जबरदस्ती नाही केली की उद्या सॅटर्डे होता आणि तिला स्कूलला सुट्टी होती, म्हणून तिला काही जबरदस्ती केली नाही. म्हटलं जेव्हा झोपत तेव्हा झोपू देत आज, पण त्यानंतर नाही झोपली मनाने, म्हणून म्हटलं 4 वाजता पुन्हा तिला झोपायला घेऊन गेले आणि मग तिला झोपी लावलं. पुन्हा नंतर मी आधीच भाजी वगैरे करून घेतली होती आणि नंतर भाकरी वगैरे करण्यासाठी घेतल्या. आणि तुम्हाला सांगू, जेव्हा मटण चिकन किंवा अशा
खूप जास्त अशा मसाल्याच्या जेव्हा भाज्या असतात ना, तेव्हा माझं पहिलं असतं की कोणाकोणाचं काय असतं की बाबा तेल वगैरे तर्री वगैरे आली तरच ती भाजी चविष्ट लागते. पण माझं बिलकुल याच्या अपोजिट आहे. आता तुम्ही माझ्या भाजीला बघू शकता. अजिबात तर्री वगैरे नाहीच आहे, म्हणजे दिसणार नाही तुम्हाला, थोडीशी दिसेल फक्त. कारण की खूप जास्त म्हणजे खूप कमी प्रमाणात तेलाचा उपयोग करते. आणि असं म्हणतात ना, दिसण्यापेक्षा असणं महत्त्वाचं आहे. पण तुम्हाला सांगू, भाजी इतकी टेस्टी झाली होती ना, इतकी चविष्ट. आता याच्यामध्ये मसाला पण घरचा एकदम काळा मसाला, आणि त्यानंतर बाहेरचा जो असेल तो एक मसाला वापरला होता मी, जो तर्रीचा मसाला आहे असं नाव होतं त्याच्यावरती, आणि तो टाकला होता. पण मटणामध्येच खूप जास्त म्हणजे मटणाला जेव्हा आपण मटणची भाजी वगैरे बनवतो ना, त्याचंच तेल जास्त असतं. त्याच्यामुळे मी भाजीत तेल आधीच कमी टाकते, पुन्हा मटणाचं पण तेल त्याच्यामध्ये उतरतं. आणि तुम्ही अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा. कारण की माझ्या आईचं म्हणणं असतं की बाबा भाजीत जास्त तेल, आणि आमच्या घरी म्हणजे जेव्हा इकडे आईच्या इकडे भाजी बनवतो ना, तेव्हा प्रिफर केलं जातं की खूप कमी तेलाची भाज्या, आणि मला वाटतं ते आपल्या आरोग्यासाठीही चांगलं आहे. जरी आपल्या जिभेला चोचले पुरवण्यासाठी आपण खाल्लं तरी पण ते घातक आहे, पण आरोग्यासाठी कमी तेल असणं आणि वापरणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि कमी तेलातही खूप छान भाज्या होऊ शकतात. तुम्ही नक्की प्रयत्न करून बघा. कारण की आज जर आपण थोडी सवय लावली ना, तर पुढे चालून आपल्या आरोग्यासाठी ते एकदम उत्तम ठरू शकेल. आणि त्याचप्रमाणे इथे बघू शकता, कमीही तेल टाकलं तरी छान प्रकारे तो जो मसाला टाकला होता तो छान असा तेल सुटेपर्यंत तळून घेतला, आणि तळून घेतल्याच्या नंतर बघू शकता इथे छान असं त्याला तवंग थोडासा आलेलाच होता, आणि छान भाजी झाली ती. खूप मी म्हणणार नाही आहे की फक्त तुम्हाला सांगते, फक्त सांगण्यासाठी नाही आहे, खूप टेस्टी भाजी झाली होती. आणि कारण की नॉनव्हेजचा बेतही आज खूप महिन्यानंतर होता असं म्हटलं तरीही चालेल. आणि तेच मग इथे मी भाजीही बनवून घेतली, आणि मग त्यानंतर थोडासा हॉल्ट घेतला, आणि 4 तर वाजले होते. मायराला झोपी लावायचं होतं. मायरा काही झोपली नव्हती. तिचा एकदम हाय लेवलचा खेळ चालू होता. अख्ख्या हॉलमध्ये तिने पसारा केला होता. कारण की मग कामं करायची म्हणून मीही म्हटलं तिला करू देत पसारा. आता इथे पूर्ण 4:45 वाजले होते, आणि मग म्हटलं तिला झोपी लावून आले होते. थोडीही बसले होते. मी सगळा पसारा आवरला हॉलमधला वगैरे, आणि झाडून वगैरे घेतलं, आणि मग म्हटलं भाकरी वगैरे करून घेते इथे. आता भाकरी आणि भातच बनवायचा होता. मी तर भात खात नाही आहे, पण जेव्हा कधी राहतो, शिल्लक असतो, तेव्हा खावाच लागतो. कारण की टाकून देणं मला काही जमत नाही. आणि मग जेव्हा डाएट वगैरे असतं तेव्हा स्ट्रिक्टली मी ह्या गोष्टी अवॉइड करते, म्हणजे करतेच. आणि मग मी भात मायरासाठीच लावला होता. मायरासाठी चपाती होती. तशी तिला मी भाकरीची सवय लावली. याच्यामध्ये भाकरी चुरूनही तिला मी चारते, आणि चपातीही होती. मग तिच्यासाठी चपाती म्हटलं चुरून खाईल एक टाईम, आणि एक टाईम थोडासा भात खाईल म्हणून. आणि मग इथे भाकरी बनवून घेतल्या, आणि भाकरी ही छान, जेव्हा तुम्हाला कोणत्या ह्याची आवडती भाकरी, म्हणजे ज्वारी की बाजरी? आता बाजरीची फार जास्त आवडते नॉनव्हेजच्या भाज्यांसोबत, जेव्हा मसाल्याच्या कोणत्या भाज्या असतात. पण आता बाजरी नाही आहे माझ्याकडे, म्हणून ज्वारीची भाकरी बनवली. ते ज्वारीची भाकरी बनवून झाल्याच्या नंतर लगेच मी पातेल्यामध्येच भातही बनवून घेतला होता. कारण की खूप थोडा जेव्हा भात असतो ना, तेव्हा मी पातेल्यामध्येच करणं प्रिफर करते. कारण की कुकर एवढं मोठं खराब करायचं मला नको वाटतं. आणि जेव्हा असा काही बेत असतो तेव्हा एकदाच आपला स्वयंपाक होऊन जातो. पण आज दुपारी आणलं होतं, पण दुपार म्हणता इव्हिनिंग झाली, आणि जेवण करण्यापर्यंत आम्हाला 6-6:30 वाजून गेले होते. मग मायराही उठली, आणि छान असं जेवण वगैरे केलं आम्ही. आणि खरं तुम्हाला सांगू, खूप टेस्टी, खूप चविष्ट जेवण झालं होतं, आणि खूप छान अशी भाजी पण झाली होती. या जेवायला तुम्हाला पण आमंत्रण देते. चला, भेटूया अशा छान छान आणि नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. आणि हो, चॅनलला लाईक, शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका. आणि हो, चॅनलला नवनवीन व्हिडिओ जेव्हा तुमच्यापर्यंत येत जातील तेव्हा सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.